बातमी आमदार वैभव नाईक यांनी राणेंवर केलेल्या आरोपासंदर्भात शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार झालेला आहे असं म्हणत वैभव नाईक यांनी राणे यांच्यावर घणाघात केलाय। पुतळ्यासाठीचे पैसे प्रचारात वापरल्याचा आरोप सुद्धा वैभव नाईक यांनी केलाय। मोदींच्या दौऱ्यासाठी जिल्हा नियोजनाचे पैसे का वापरले असा सवाल वैभव नाईक यांनी उपस्थित केलाय। राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा उभारणीत भ्रष्टाचार झाल्याचं वैभव नाईक यांनी म्हटलंय। त्यामुळेच हा पुतळा कोसळला आणि या पुतळ्यातील भ्रष्टाचाराचे पैसे नारायण राणे यांनी त्यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वापरले असा गंभीर आरोप वैभव नाईक यांनी केला। सेनेचा कार्यक्रम तर सेनाच खर्च करते, परंतु या ठिकाणी हे 5.5 कोटी रुपयेचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि ह्या भ्रष्टाचारातनं नारायणींच्या निवडणुकीमध्ये जे पैसे वाटप झाले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा असून देत, सुशोभीकरण असून देत, ह्या नौसेनेच्या कामातनं पैसे असून देत किंवा जे रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरण झाले आहे त्याचं सुद्धा पुन्हा पुन्हा बिल काढून त्याच्यातनं पैसे असून देत आणि असा मोठा भ्रष्टाचार या झालेला आहे। तर या संदर्भात निलेश राणे यांचे उत्तर आलेलं आहे। केवळ आरोप करू नका तर त्या संदर्भात पुरावे सादर करा असं निलेश राणे यांनी म्हटलंय। पाहूयात। लक्षात ठेवा, वैभव नाईक आजही अडचणीत आहे। मी तुम्हाला काय बोललो, माझ्याकडे 100% माहिती आल्यानंतरच मी ती तुमच्याकडे ठेवणार हे मी पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये बोललो होतो। त्या पत्रकार परिषदेमध्ये पण मी हे बोललो होतो की देव करो वैभव नाईक त्याच्यात नसावा, कारण का महाराष्ट्रात जागा त्याला लपायला भेटणार नाही, हा एवढा मोठा विषय आहे। आम्ही बाबा एवढी काळजीपूर्वक स्टेटमेंट करतो की तुला त्याचा नुकसान होऊ नये, पण तू फक्त राजकारण करतो। तुला नेमकं काय हवंय, काय पाहिजे, काय वेळ जात नाही, आम्ही काय व्हिडिओ गेम वगैरे पाठवतो बाबा तुला, तुझा टाइमपास होत नसेल तर, पण उगाच कुठलेही आरोप करायचे। आता जो कार्यक्रम नेव्हीने हाताळला, राज्य सरकारने नेव्हीकडे पैसे दिले, हँडओव्हर केले, तू स्वतः पास घेऊन ते बघायला आलास, तेव्हा नाही म्हटलं याच्यात भ्रष्टाचार झालाय? तिथे मस्त गुपगुपीत बसला होता ना खुर्चीवर, मग तेव्हा नाही म्हटलं भ्रष्टाचार झालाय? तुझ्यावर आरोप झाले ना की तू पुतळ्याच्या त्या कोसळण्यामध्ये तुझा हात होता म्हणून तू हे बाहेर काढलेस, आम्ही उलटे आरोप